समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसं आहेत, परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढवून कशाला घ्यायचा यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात. अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढत आहे. राजकारणाची गटारगंगा झाली आहे, अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. तसेच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 7व्या युवा संसदेचा समारोप झाला. यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधव उपस्थित होते. नगरसेवक गणेश बेडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला. तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं. सदाभाऊ खोत म्हणाले, आजच्या तरुणांना या युवा संसदेच्या माध्यमातून नवीन विचार दिला पाहिजे. हा विचार घेऊनच ते तरुण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील आणि त्यातूनच उद्याचे नेतृत्व निर्माण होईल. जातीपातीचं सोनं झालं या, जातीपातीचं सोनं झालं या आणि गावगाड्यातल्या मातीची राख झाली या, गावगाड्यातल्या मातीची राख झाली या. जातीपातीचं सोनं झालेलं आहे. आणि म्हणून मी शार्दूलला सांगेन की राजकारणामध्ये याचं असेल तर माती घेऊन यावं का जात घेऊन यावं, हा माझ्यासारखा समोर पडलेला प्रश्न आहे. मी माझ्या समोर बसलेल्या युवकाला राजकारणामध्ये येत असताना, अरे तू माती घेऊन ये का जात घेऊन ये, ह्यातलं उत्तर कोणतं द्यावं हा सुद्धा प्रश्न आजच्या घडीला कठीण झालेला आहे. माती घेऊन आला तर त्याची माती होती या, आणि सोनं घेऊन आणि जात घेऊन आला तर राजकारणामध्ये त्याचं सोनं होतं या. मग मी माझ्या गावगाड्यातल्या पोराला काय सांगावं, तू काय घेऊन यावं. आणि म्हणून राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल. पण आज सज्जन माणसं ही नेबळट झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं नेबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही, हे माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे. आम्ही काय करायला लागलोय, आम्ही सगळे सज्जन माणसं राजकारणापासून पळून जायला लागलोय. सज्जन लोक राजकारणातल्या डुकरांना रोज धुयाचा प्रयत्न करत आहेत, पण ती डुकरं दररोज परत गटारात जात आहेत आणि आम्ही मात्र शॅम्पून साबण घेऊन तिथं उभा राहिलेलो आहे. आणि मग आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला डुकरांना शॅम्पू साबण लावून त्यांना स्वच्छ करण्याचा पहिल्यांदा धंदा बंद करावा लागेल आणि आमचे स्वच्छ हात गटारगंगेमध्ये घालावे लागतील आणि गटारगंगा स्वच्छ करावी लागेल, तरच राजकारणाची ही पवित्र गंगा वाहू शकते, अन्यथा वाहू शकत नाही. मी सन्मानानं सांगेन, मी किसान पुत्र आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला त्याचा निश्चितपणानं अभिमान आहे. पण एका गोष्टीचं दुःख आहे की एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बाप आत्महत्या करत आहे, याचं दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला लढायचं आहे, त्याच्यासाठी मला जगायचं आहे, त्याच्यासाठी मला 2 हात करायचे आहेत. आणि म्हणून राजकारणाच्या या व्यवस्थेमध्ये मला काय याचं आहे तर माझ्या बापाला गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे आणि माझा बाप ह्या जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या 2 घासावर तुम्ही जगत आहे, तो 2 घास तुम्हाला घालत आहे, म्हणून तुम्ही चालत आहे, म्हणून तुम्ही बोलत आहे, म्हणून तुमची बुद्धी जगाला दिसत आहे. अरे जगाला बुद्धी देणारा, जगाला चालवणारा
जगाला धावायला लावणारा जर कोण असेल तर 2 वेळचं ताटामध्ये अन्न येणारा माझा बाप हा जगाचा देव आहे, या जगाचा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या बापाला विसरू नका, कारण जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर आपला माय बाप श्रेष्ठ आहे. त्याला वंदन करूया आणि निश्चितपणानं ही व्यवस्था कणखर उभा करूया.